नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश काळंगे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले पुन्हा शेतात। जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाला गती द्या, देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश। राज्यात पुन्हा गारठा वाढला, कोकणात अवकाळीचा इशारा। कांद्याचे दर घसरले, उत्पादक शेतकरी नाराज। पपईला 5 रुपये किलोचा दर द्या, शेतकऱ्यांचा निर्धार। आता पाहूया सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावातील शेतीत रमल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे। तर मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांच्या शेतात हळद काढणी केली आहे। तसंच ट्रॅक्टर देखील त्यांनी चालवला असून संपूर्ण शेताला त्यांनी फेरफटका मारला आहे। तर महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेनिमित्त आले होते, तेव्हा त्यांनी शेतीत काम केलं आहे। तर शिंदेच्या शेतात सध्या औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिक्कू, बटाटा, सफरचंद, अवेकंडो, अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला लागवड करण्यात आलेली आहे। जलयुक्त शिवार अभियान 2 हे राज्य शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे। या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे। तर या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवून कामांना गती द्यावी असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान 2 चा आढावा घेतला। यावेळी ते बोलत होते। तर यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते। उत्तर भारतातील थंड वाऱ्यांचा राज्यातील वातावरणावर परिणाम दिसून आला आहे। तर यामुळे राज्यातील वातावरणात बदल झाला असून थंडीचा कडाका वाढला आहे। तर तापमानात देखील सातत्याने चढ उतार पाहायला मिळत आहे। तसंच राज्याच्या बहुतांश भागातील तापमानात घट झाली आहे। तर मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा 10 अंशावर असल्याचं दिसून आलं आहे। तर दुसरीकडे हवामान खात्याने कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। यामुळे आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडले। जर कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावली तर आंबा पिकाला फटका बसण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत येताना दिसत आहेत। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे दर आता निम्म्याने कमी झाले। तर सध्या कांद्याला सरासरी दर 1300 रुपयांचा मिळतोय। तर जानेवारीच्या सुरुवातीला हाच दर 3500 रुपयांच्या जवळ होता। तोच दर आता जानेवारीच्या शेवटी 1300 रुपयांवर आला आहे। यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। तर केंद्र सरकारने केलेल्या निर्यात बंदीमुळे क्विंटल मागे 2000 रुपयांपर्यंत घसरण झाले। यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं आहे। जळगावमध्ये पपई दराचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे। जोपर्यंत पपईची जागेवर खरेदी 5 रुपये किलो दराने होत नाही तोवर पपई काढणी बंद करण्याचा निर्धार पपई उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे। तर या भागात सध्या पपईची खरेदी 3 ते 3.5 रुपये किलो दराने केली जात आहे। यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे। तसंच जागेवर पपईला 5 रुपये किलोचा दर मिळावा असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे। तसंच 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाली। तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन तुमची नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकता। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कृषी जागरणच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कृषीबाबतचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक को शेअरच्या पेजला नक्की लाईक करा। धन्यवाद।